झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या नाशिकच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या कोट्यवधींच्या शालार्थ घोटाळ्यात आता सर्वात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि संशयितावर आता थेट मोक्का लावण्याची तयारी पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेली आहे। पाहूयात। शालार्थ आयडी घोटाळ्यात मकोका। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची तयारी। तर आरोपींची मालमत्ताही जप्त होणार। झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठ्या कारवाईची शक्यता आहे। या प्रकरणातील आरोपींवर आता मकोका लावण्याची तयारी सुरू आहे। सरकारनं या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास समितीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा केवळ भ्रष्टाचार नसून एका संघटित टोळीनं रचलेलं हे षडयंत्र असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळं या प्रकरणातल्या दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येतोय। अनेक शिक्षकांची भरती नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आली होती। काही ठिकाणी प्रत्यक्षात शिक्षक नसतानाही कागदोपत्री शिक्षकांची नोंद आहे। बनावट आयडी निर्मित कोणतीही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नसताना फेरफार करून बोगस शालार्थ आयडी तयार केले। शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आयडी तयार केलेत। या बोगस आयडींच्या आधारे दरमहा सरकारी तिजोरीतनं पगार काढण्यात येत होता। या पगाराचं अधिकारी, संस्थाचालक आणि संबंधित बोगस कर्मचाऱ्यांमध्ये वाटप केलं जातं। नाशिक रोड पोलीस ठाणे येथे शालार्थ आयडी घोटाळा या संदर्भात एक गुन्हा दाखल होता। त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले। चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही। त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सांगून कल्पना देऊन अटक करण्यात आलेले। उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करण्याची रिमांड करण्यात। नाशिक, नागपूरसह मुंबईपर्यंत या घोटाळ्याचं लोण पसरलं होतं। 10,000 कोटींपर्यंतचा हा घोटाळा असण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणामध्ये जवळपास 5 शिक्षण उपसंचालक मुख्य संशयित आहेत। त्यातील तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। दरम्यान आता या संशयितांच्या मालमत्तेची ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणात एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। यांचा काय रोल होता? उपासनी यांनी काय केलं? या तपासाचा भाग आहे। तरी उद्या रिमांडमध्ये आम्हाला मानता यावे म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांडमध्ये सादर करणार आहे। त्याचा गैरफायदा आरोपी होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगतो। तरी कुठल्या कालावधीत झालेलं? कारण आता हे रिटायर झालेले आहे। हे रिटायर झालेले जरी असले तरी यांनी रिटायरमध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत। त्यांनी सह्या केलेल्या आहेत। रिटायर असताना सह्या केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सह्या केलेल्या आहेत असं आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। नाशिकमध्ये आतापर्यंत 830 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर या प्रकरणात FIR दाखल करण्यात आला आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळा करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या 10 शिक्षण संस्थांचे पदाधिकारी सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहेत। या पदाधिकाऱ्यांसोबतच शिक्षणाधिकाऱ्यांनीही संगनमत करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा संशय आहे। या गुन्ह्याशी संबंध पूर्णपणे निष्पन्न झाल्यास त्यांच्या मालमत्ता सुद्धा सरकार जमा होण्याची शक्यता आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं। SIT स्थापन झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती केलेली आहे आणि त्याचा अतिशय बारकाईने सगळा अभ्यास चाललेला आहे, तपास चाललेला आहे। मला वाटतं जे दोषी असतील निश्चित त्यांच्यावर कठोर कारवाई होईल। आणि शासनाचा पैसा अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरून, बोगस भरत्या दाखवून, काही अगदी मागच्या अधिकारी जे 2-4 वर्षापूर्वी रिटायर झाले त्यांच्या मागच्या सह्या दाखवून या ठिकाणी काही बहादर करतायत। बाहेरची लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत ते सामील आहेत, ते आहेत। त्यामुळे मला वाटतं सगळं हे संघटितपणे चाललेलं काम आहे गुन्हेगारी ही। त्या संदर्भामध्ये निश्चित खूप कठोर कारवाई या सगळ्यांवर होईल। या प्रकरणात मकोका लावल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। तर या प्रकरणामध्ये आणखी काही बडे नावं समोर येण्याची ही शक्यता आहे। त्यामुळं या प्रस्तावावर पोलीस आयुक्त कधी स्वाक्षरी करतात याकडे आता लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।